मनसेचे शहराध्यक्ष अंकुश बोडे यांचा जय महाराष्ट्र, भाजपात प्रवेश करून जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती। तिकीट राजकारणाचा स्फोट, अंकुश बोडे यांच्या भाजप प्रवेशाने महागठबंधनाला मोठा धक्का। वणी नगर परिषद निवडणुकांची लगबग सुरू असताना इच्छुक उमेदवारांना तिकीट न मिळाल्याने अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे। त्यामुळे पक्षांतराचे वारे सध्या वणी शहरात मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहेत। शिवसेना, उबाठक, मनसे, काँग्रेस या महागठबंधनात तिकीट वाटपामुळेही असंतोषाचे चित्र दिसून येत आहे। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वणी शहराध्यक्ष अंकुश बोडे यांनी आज मोठा राजकीय निर्णय घेत भाजपात प्रवेश केला। बोडे हे मागील काही महिन्यांपासून नगराध्यक्ष पदासाठी जोरदार तयारीत होते। त्यांनी सगळ्या वणी शहरात मोठ्या प्रमाणात जनसंपर्क केला होता। शहरातील विविध समस्यांवर लक्ष देत अनेक प्रश्न सोडवण्याचे काम त्यांनी केले। आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यांचा हिरमोडा झाला असला तरी त्यांनी प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवारीसाठी सक्रिय प्रचार सुरू केला होता। मात्र आज अचानकच त्यांनी यवतमाळ येथे भाजप कार्यालयात पक्षप्रवेश करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला। माजी आमदार मदन येरावर, जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला। प्रवेशानंतर त्यांना भाजप जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात आली। यावेळी माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवर, रवी बेलुरकर, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजप शहराध्यक्ष ॲडव्होकेट निलेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते। अंकुश बोडे यांनी मनसे सोडण्याचे नेमके कारण अधिकृतरित्या समोर आले नसले तरी शिवसेना, उबाठा, मनसे, काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे त्यांनी जय महाराष्ट्र केला का, अशी चर्चा सध्या वणीच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे।